आमच्याकडे पण फळं चांगली असतात, तर तुम्ही इथं येऊ शकता आणि घेऊ शकता. मावशी चाललो आम्ही पुण्याला, आता पुण्याला चाललो सोडून दुकान बी नाही, आता चाललोय सोडून. म्हटलं चला आज शेवटचा बाजार करावं, म्हटलं मावशीकडून जर आंबे घ्या. त्या मावशी आंब्यावाल्या मावशी आहे का, तर त्यांच्याकडून घेतले 2 किलो आंबे. ते तर तसे पैसे नको नको म्हणू लागले होते. ए फॅन नको लावू नको, मला आवाज येतो याच्यामध्ये, त्यामुळे म्हटलं फॅन नको लावू. पण म्हटलं कशाला आपण आंबे, आता दरवेळेस त्यांच्याकडून आम्ही काय करतो, खरबूज घेत असतो, द्राक्ष वगैरे सगळं काही घेत असतो. पण ठीक आहे म्हटलं चला थोडी शॉपिंग वगैरे करायची. का ग कुठेही जायचं म्हटलं तुला डोळे कशी येतात झक्याला? अगो पप्पा घड्याळ बांधली. जाऊ बेटा आम्ही, तू थांबती घरी, घरी थांबती ना? हा दीदी 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 दीदी. हाय गुड मॉर्निंग परी, कशी आहेस तू? चांगली आहे का? कुठं जायचंय तुला? बोल 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 लवकर. नाही माहित, आपल्याला पुण्याला जायचंय ना? कधी जायचंय? अजून जायचंय का? बरं, हे तयार झालेली आहे, आम्हाला जायचंय बाजारामध्ये. हा काय घ्यायचंय तुला सांग, मला तुला काय हवंय मला सांग तुझ्या भाषेमध्ये. काय हवंय, काय हवंय? इकडे वरती बघ, काय हवंय तुला? काकडी गिकडी? काकडी खायला लागते. तर आम्ही जे आहे ना ते आता रविवारच्या बाजारात जातोय, कारण की आमच्याकडे आता हा एकच रविवार राहिलेला आहे खरेदी करण्यासाठी. शेवटचा बाजार असणार आहे आपला योग. आणि कोमल, मी, परी आम्ही 3 जण जातोय. आई जी आहे, आई कुठे गेली? आंघोळी गेली का? अरे आई इथं बसलेली का? जा ना बाई, आवरण तुझं नाही आवरायचं. आई बसलेली इथेच. तर आपण आज शेवटचा बाजार करायला जाणार आहे बाजारामध्ये, म्हणजे दुकानात समोरच बाजार भरतो, तुम्हाला माहिती, कारण की पुढच्या रविवारी जे आहे शेवटचा म्हणजे जालन्यात शेवटचा बाजार. हा तर पुढच्या रविवारचा जो बाजार आहे तो असणार आहे. त्या दिवशी आपल्या बारचं ठेवलेलं आहे, त्यामुळे त्या दिवशीच बाजार करायचा नाही आहे. आणि पुढच्या 5 दिवसाचा काही बाजार करायचा नाही, त्यामुळे आज शेवटचा जालन्याचा बाजार असणार आहे, तो करायचा आहे. हां तर चला मी काय करतो, बाजारात जातो आणि मग तुम्हाला भेटतो. का ग कुठेही जायचं म्हटलं तुला डोळे कशी येतात झक्याला? अगो पप्पा घड्याळ बांधली. जाऊ बेटा आम्ही, तू थांबती घरी, घरी थांबती ना? हा दीदी 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 बस झालं, दीदी बस झालं. हे बघा, आणि ही इकडे बघा, याला काही घेणं नाही दुनियाशी बरं का. म्हणजे ही पोरगी अशी हा ही पोरगी अशी आहे की हिचा कोणाशीच काही संबंध नाहीये, नुसतं झोपून राहते तुम्ही. हा आणि ही जी आहे ना, ही पोरगी अशी आहे की ही झोपत नाही. हा आमच्या घरामध्ये नाही का 2 असे नमुने, एक झोपतं आणि एक झोपत नाही. काय करायला पाहिजे यांचं? हा काय करायला पाहिजे? आणि कसं आहे, ढवळ्या सगळं पवळं बांधलं आणि रातभर हिवाने मेलं, अशी गोष्ट. तर काय विषय माहिती का, ही रडायला, हिला पाहून नाही का ही पण रडती. खुद 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 करणे शिकले आता दोघी. हा बालच कलाचे बालच का तू नाव ठेवायचं? घुगऱ्या वाटायचे काय? दोघींच्या नावाच्या घुगऱ्या वाटायचे तुझ्या? बस परी घ्या आजीचा नमस्कार. नमस्कार. हा तर आजी आता मोजून किती दिवस राहिले माहिती का आपल्याला? 1 आठवडा राहिलाय. 1 आठवड्यानंतर असणार आहे आपलं बारसं, आणि त्याच्या 5 दिवसांनी आपल्याला जायचंय पुण्याला. तर आजचा जो बाजार असणार आहे तो आपल्या जालन्याचा शेवटचा बाजार असणार आहे भाजीपाला आणायचा. मग तुम्हाला इथं कोणाला तुमच्या मैत्रिणीला भेटायचं असेल तर भेटून घ्या. हा चालतंय, मग निघू का आम्ही आता बाजारात? आता 8 सारखी पोचली जाते. हो पोती जा बाबा. बरी गाजर घ्यायची का? कशी दिले हो गाजर? कमी लावा ना, काही कमी करा ना. 70 रुपये किलो. गोडे का बघ पहिले. परी 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 पडशील 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 ना. नको हा काकडी बघ, काकडी काकडी कडू काय? काकडी कशी दिली?
40 बोट दाखवून 50 म्हणता का? मी 20 रुपये 30 ला अर्धा म्हणणार तुम्हाला, पण 1 किलो घ्यायचे म्हणून 50 रुपये. सर आता 3-4 जण तोंड द्यायला त्याला एकाला काही हाताला काही असं याची 20 रुपये. 5 रुपये करतो 5 रुपये. किती घ्यायची? अर्धा किलो. तिथे काकडी घ्यायचा विषय चालू आहे. पोरं येतील आता. आज दुकान काही उघडलं नाही. इथं 100 दिसतंय का आपलं? पहिले तू सावली तू बरा तिथं उभा राहा. जा हो पलीकडं जा जा तिकडे उभा राहा तिथं जा. हां सावलीत होय पलीकडे अजून होय पलीकडे दर्शिक. हां बस गुड गर्ल. घे ना. हो मिरच्या कशी दिल्या? काय करायचं? हा व्हिडिओ बनवायला तुमचा तुम्ही लय भाव सांगायला लागले. तुम्हाला सगळ्यांना सांगायला लागणार आता. त्यांच्याकडून घेऊ नका भाजी खूप महाग द्यायला ते. हां नाव सांगा तुमचं. ते लय अवघड आहे. मागच्या रविवारी जेव्हा कॅमेरा बंद असतो लय सस्ते सांगते ते आणि कॅमेरा चालू असल्यावर महाग सांगतात. शेंगा कशी दिल्या? 3 पावशे शिल्लक आहे पण वरला पैसे नाही घालवले. आज शेवटचा बाजार आहे. चाललोय पुण्याला आम्ही आता. कशा दिल्या? 50 ला पाऊस दिली. आणि शेवगा कसं दिला? पहिले हात धर. पावशे आलं 20 रुपये. सकाळ सकाळी सगळं 20 रुपये पावशेर असतं काय? हो माळू महाग झाला ना. काय माळव महाग झाला म्हणता बा. भेंडी तर रविवारच्या बाजारामध्ये या ताई असतात बघा आपल्या दुकानासमोर बसलेल्या. त्यांच्याकडून घेत जा तुम्ही. चांगलं देतात. भाजी चांगली असते त्यांच्याकडे. म्हटलं चला आज जाओ शेवटचा आज म्हटलं कोमलला घेऊन या. कट करायचे. हा कट करून घे ना कोमल. सावली तू बरं बाळा. तिकडून मिरच्या घेतल्या का? फक्त काकडी घेतली ना? चेंज पैसे व्यवस्थित घेत. चेंज घेतली चिल्लर केली. कशी आहे? 20 ला पाऊस. तर या मावशी बघा इथं आंबे घ्यायला आंबे विकायला बसतात. म्हणजे फळच विकतात या इथं. ते आपल्या दुकानाच्या समोरच आहे. तर यांच्याकडे पण फळं चांगली असतात. तर तुम्ही इथं येऊ शकता आणि घेऊ शकता. मावशी चाललो आम्ही पुण्याला आता. पुण्याला चाललो सोडून दुकान बी नाही आता चाललोय सोडून. म्हटलं चला आज शेवटचा बाजार करावं. म्हटलं मावशीकडून जर आंबे घ्या. द्या हे आम्हाला 1 किलो द्या. 1 किलो घ्यायचे 2 किलो घ्यायचे? 2 घे. हां 2 किलो द्या. चांगले टाका तुमच्या इथं पण. इकडे उभं राहा सावलीत परी तू. हां ते खाली करायचं आज उद्या. गोड आहेत का पण आंबे? आंबे गोड आहे ना. एखादं कापून दाखवा ना आम्हाला. सावता घेऊन जा. कापून नका घेऊ, सावता. हो तसं नाही पण गोड आहे का नाही नाही पाहायला. ना गोड आहे. चाकून नाही ना ते चाकूने बरं सकाळी घाई घाई ना. उघडा ना दुकान उघडा. 10 वाजले ना बाबा. जे आंबे घ्यायचे ना एक खायला घ्यायचे का? मावशी 2 आंबे द्या बरं त्यातले. काय किलो हे? 150 रुपये म्हणताय. आता तेच ना मग त्याच्यामुळे 2 आंबे द्या गोड कापायला. यातलेच द्या. द्या त्यातला द्या बाबा. मग एक जा. चल परी मामासोबत जा दुकानात जा. जा मामासोबत जा. घेऊन जा तिला दुकानात जा. दुकानात बस जाय आपल्या सावलीमध्ये घरात. नाही नाही आंबा आहे ना आंबा दे तिला दे बे. तर तुम्ही विचाराल की तू दुकानात काय करतोय? कारण की बाजारासमोर दुकान आहे आणि जास्त ऊन पडते त्यामुळे दुकानात येऊन बसले. आता खरेदी वगैरे झालेली म्हणजे भाजीपाला वगैरे घेतलेला आहे आणि दुकानातलं आहे बघा. हे मागं तुम्हाला हे सामान पण आवरून ठेवलेलं आहे. म्हणजे हे सामान जे आहे यामध्ये लावू नको. यामध्ये जे आहे ते कॅमेरा वगैरे आमचे जे सामान आहे इक्विपमेंट ते सोबत घेऊन जायचे तर ते पॅक करून ठेवलेत. इकडं परी आहे. परी तुला कसं वाटते? जोरात बोल. मस्त का? फिरायचं म्हटलं तर मस्तच वाटतंय.
तर त्या मावशी आंब्यावाल्या मावशी आहे का, तर त्यांच्याकडून घेतले 2 किलो आंबे. ते तर तसे पैसे नको नको म्हणू लागले होते. फॅन नको लावू नको, मला आवाज येतो याच्यामध्ये, त्यामुळे म्हटलं फॅन नको लावू. पण म्हटलं कशाला आपण आंबे आता दरवेळेस त्यांच्याकडून आम्ही काय करतो, खरबूज घेत असतो, द्राक्ष वगैरे सगळं काही घेत असतो. पण ठीक आहे म्हटलं चला थोडी शॉपिंग वगैरे करायची, तर आहेच आता सगळ्यांना सांगून जाऊ म्हटलं तर. कारण की हे जे लोक आहेत ना, हे आपले व्हिडिओज वगैरे बघतात आणि जवळपास यांच्याकडूनच आपण खरेदी करतो. आपल्या दुकानासमोर असतात म्हणून जास्त लांब फिरत नाही मी बाजारामध्ये पण. आणि आता ऊन किती वाढलेलं आहे त्यामुळे परीला घेऊन फिरणं शक्य नाही. आता इथून घरी जायचं आहे, यांना सोडायचं आहे, नंतर अजून एक काम आहे ते देखील करायचं आहे. तर चला माझ्यासोबत आपण जाऊया घरी आणि बघूया काय. तर कोमल, दुकानात काही तुझं राहिलेलं असेल तर घेऊन चल. ते गोल्डन बटन सिल्वर बटन घ्यायचं आहे का? पण ते सध्याच नाही, गोल्डन टाकलेले ते फ्रेम करायला, ते देखील येईल. ते आल्यानंतर जाऊ त्याला घेऊन. भाऊ ती स्क्रीन वगैरे लावा ना. आंबा कापून पहा गोड आहे का, तर गोड असेल तर तुमच्या घरच्यासाठी घेऊन टाका 1 किलो. नाही का? चला, सुदर्शनचं पण आता ऑलमोस्ट फिक्स झालेली आहे ना, ते पण आता घर वगैरे बघणार आहे तिकडे. फ्लॅट आणि प्लॉटमधला फरक मला कळत नाही आहे, हे मी पहिल्या दिवसापासून सांगते. कारण की फरक कळतो, पण ते तोंडातून प्लॉटच्या जागी फ्लॅट निघतं आणि फ्लॅटच्या जागी प्लॉट निघतं, हे असं होत असते. पण ठीक आहे, तुम्ही सांभाळून घ्याल अशी अपेक्षा. चलायचं परी घरी आता, की आंबा खायचा? घरी गेला खाऊ ना आंबा. तसं नको काढू ते का, तू थांबती मामासोबत दुकानामध्ये, आम्ही जाऊ घरी. घरी जायचं का? मग थांब ना मग 2 मिनटं. चल मामाला बाय करा. कधी येते म्हणा आता तू? कधी येते मामाला भेटायला? जा मामाला पप्पी द्या. चला पुण्यात चालली का नाही? जा मामाला पप्पी द्या. पुण्यात चालली का नाही? अरे अरे जागाच नाही घुसायला. चालले म्हणा मी आता. चला हां चला बाय करा मामाला. बाय. चला बा बाहेर. चलो सामान घ्या सगळं, चला.